आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 कोटी पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्यातील ज्या शेतकरी बांधवांसाठी आता पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा, बऱ्याच दिवसापासून जे काही शेतकरी प्रतीक्षा करत होते आणि त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नसतील पीक विम्याचे, त्यांना आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता त्यांना ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नसेल अशा शेतकऱ्याला आता बघा दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विम्याचा बघा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. आज निधी जमा होत आहे. कारण की बघा या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते की त्यांच्या बँक खात्यात पीक विमा कधी जमा होणार. पण शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता कायमची संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे. आणि बघा ज्यांनी 2022 त्याचप्रमाणे 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. आणि त्या शेतकरी बांधवांनी भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपणार आहे. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आता बघा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे. आणि या टप्प्यामध्ये बघा पीक विम्याचे सर्वच बघा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरप्रमाणे वाटप होत आहे. आणि पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा कायमची संपणार आहे. ही सर्वात मोठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बातमी दिली आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता सरकारमार्फत म्हणजे की बघा देवेंद्र फडणवीस मार्फत आता जाहीर करण्यात आलेली आहे. आता बघा यादी तुम्हाला कशा प्रकारे बघायची, कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. आता बघा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली आहे. तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतीलच. ज्यांनी बघा 3 वर्षाचा म्हणजेच की 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल त्यांना पंचनामा केला असल्यास तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे. आणि त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो आता बघा हा पीक विमा 2022 त्याचप्रमाणे 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रितपणे वाटप होत आहे. आणि 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते. तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. त्यांच्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आता बघा आज आणि बघा शेतकरी मित्रांनो आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता बघा, आता हे पीक विमा वाटप सुरू आज सकाळपासूनच झालेलं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो आता जे काही शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांचं नाव सुद्धा आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. आता त्या शेतकऱ्याचं बघा यादी, ज्या शेतकऱ्याच्या यादीमध्ये नाव असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे. आता यादीमध्ये कशी बघायची बघा शेतकरी मित्रांनो, आता या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाला नुकसान झालं असेल तर त्यांना पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो तालुका निहारी पीक विमा रक्कम जाहीर झाला असून
75% पीक विमा यादी म्हणजेच की वर्ष 2024 आणि 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेल्या आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 2022 मध्ये पीक झोपलेलं होतं, तर 2025चं पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता सर्वात महत्त्वाची बातमी आहे, 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरणार आहे का, यांची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर तुम्हाला 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही. आणि बघा आता सर्वप्रथम जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यात पैसे वाटप होतील. अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. या पीक विमा योजनात बघा घोटाळा झाला असला तरी अपात्र लोकांचा अर्ज भरून पैसे लुटलेले दिसून आले. त्यामुळे जे खरोखर लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यात बघा शेतकरी मित्रांनो मागील 3 वर्षाचा पीक विमा आता एकत्रपणे वितरित होत आहे. सर्वप्रथम बघा आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा आदेश दिलेला आहे आणि जिल्ह्याची यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुमच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. आता बघा या जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा परभणी जिल्हा, यामध्ये बघा 4 लाख शेतकरी बांधव पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि बीड जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा 8 लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरवण्यात आलेले आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याने खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. आता सर्वप्रथम या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो बघा जालना जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. त्याचप्रमाणे बघा अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. यामध्ये बघा फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुम्ही बघा आता तुम्ही यादीत आहात का हे तुम्हाला तपासायचं आहे. आता कशा प्रकारे तपासायचं बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव बघा सोयाबीन, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा बघा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. त्याचप्रमाणे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये बघा पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही नियमाचे पालन केले नसतील तर या ठिकाणी सर्वांना पैसे येतील, फक्त तुम्हालाच या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये, तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहे का हे सुद्धा तुम्हाला पाहणे खूप गरजेचे आहे. आता ते महत्त्वाचं काम कोणतं आहे बघा, आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे. आता बघा ज्या शेतकऱ्यापाशी बघा बँक ऑफ इंडिया म्हणजे खातं असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार. त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बघा IDFC बँक, HDFC बँक, त्याचप्रमाणे स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बघा आता महाराष्ट्र बँक, ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी, सहकारी, खाजगी आणि पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायला पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे. जर हे तुमची कामं पूर्ण असतील तर 100% आज सकाळपासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.